हाय गाईस, आम्ही आता निघालोय बदलापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात. तर चला तुम्हाला मी लालबाग ते बदलापूर दाखवते. तर पुढचा पण प्रवास बघूया किती वेळात आपण पोहोचतोय. आम्ही आता मुलुंडला पोहोचलोय. आता आम्ही ठाण्या ऐरोलीच्या मार्गाने जातोय. ते बघा इथे ब्रिजचं काम चालू आहे. आम्ही आता ऐरोलीला राईट मारतोय. हा बघा ऐरोलीचा राईट आहे. सगळीकडे ब्रिजचं काम चालू आहे आजूबाजूला. इथे स्वामी समर्थांचं मठ आहे बाजूला आहे बघा. गेलं तिथे दाखवत चालू. हा रस्ता पुणे पनवेल महामार्गावर जातोय. ऐरोली आम्ही बदलापूरच्या मंदिरात जातोय कारण की ती महालक्ष्मी खूप सुंदर आहे आणि गावासारखं वाटतंय बदलापूरला. हे बघा कसं डोंगर आहे. बदलापूरची महालक्ष्मी स्टेशन पासून 5 मिनिटं अंतरावर आहे. पण ती खूप म्हणजे चांगली आणि छान अशी प्रसन्न वाटणारी मंदिर आहे ते. तुम्ही नक्कीच तिथे मंदिरात एकदा या. आणि एवढं एकदम सुंदर रूप आहे तिचं की ती साडी आणि छान असे दागिने घातलेले असतात आणि साडी एकदम सुंदर अशी नेसवलेली असते. जरा काहीतरी वेगळंच रूप देवीचं दिसतं. पण खूप प्रसन्न वाटतं. मी इथे 2-3 वेळा तरी आली आहे. पण मला पण देवदर्शन करायला खूप आवडतं. तर तुम्ही या महालक्ष्मीच्या मंदिरात नक्कीच या. आणि त्याच्या मंदिराच्या पुढे थोडं शिव मंदिर पण आहे. शिव मंदिरची पिंडी पण आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते. मंदिरात आपण आता जाणारच आहोत. तर आजूबाजूला पण तिथे बाजार पण आहे. पण स्टेशनच्या 5 मिनिटं अंतरावर महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर तुम्ही नक्कीच बदलापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात या. तिथे बोर्ड लिहिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉक्टर आंबेडकर स्मारक. बघा किती मोठं आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. सकाळी खूप पाऊस पडून झाला आहे लालबागला. आता आपण मुलुंडला आलोय. मुलुंडच्या पुढे ऐरोलीच्या पुढे आलोय. हे बघा इथे कसे ब्रिज बांधले. आम्ही आता राईट मारतोय. आता इथे पुढे जाऊन कल्याण शिलफाटा येतोय. कल्याण शिलफाट्यावरती वेगवेगळे असे रस्ते जातात. ठाणा बदलापूर आणि मुंबई. तर चला पुढे दाखवते मी. आज मला स्वामी दिसले, बाळूमामा दिसले गाडीवरती. दर्शन दिलं. बोल. 3 गाड्यांवरती स्वामी दिसले आणि एका गाडीवरती बाळूमामा भेटले. आज रविवार आहे. तर पाठीमागे जी छोटीशी बस होती त्याच्यामध्ये मुलं सगळे पिकनिकला जाणारी होती.
आम्ही आता शिळपाट्याला आलो आहे. तर बघा इथे खूप ट्रॅफिक आहे आणि नेहमीच ट्रॅफिक असतं इथे. आणि इथे 3 रस्ते गेले आहेत, ठाणा, बदलापूर आणि मुंबईला. आता मी अगोदर पण आली होती, पण मी कधी शूट नाही केलं. पण आता मी शूट करते तर तुम्हाला दाखवते. बघा किती ट्रॅफिक आहे इथे. आणि डेली असतं, रोज डेली म्हणजे रोजच असतं इथे ट्रॅफिक. संध्याकाळचे 5 वाजले. 5 ते 4 वाजले. आता इथे पुढे आहे ना, मिठाईवाला येणार आहे, पाडवा मिठाईवाला. स्वीट इथे खूप छान मिळतं. आम्ही खूप वेळा इकडनं मिठाई घेऊन गेलोय. तर चला आपण बघूया आणि थोडं आपण टेस्ट पण करूया. हे श्रीकृष्ण सागर शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. आणि हा पुमा म्हणून एक मोठं हे शोरूम आहे. सेल लागलाय आता सध्या. हे बघा इथे आता पाडवा मिठाईवाला आहे, द रॉयल मिठास. आपण आता इथे मिठाईची थोडी टेस्ट करू. हे बघा आपण आता पाडवा स्वीट मिठाईवाल्याकडे आलो आहे. मिठाई दाखवेन आपल्याला मंदिरात घेण्यासाठी. द्या घरी घेऊया ही पहिले. घरी एक घ्या. मंदिरात घेण्याची पेर आहे. हा घ्या ना. हे बघा वेगवेगळ्या मिठाई आहेत इथे. ये पूरा सेकंड लाइन में पेड़ा ही है. हे सगळे पेढे सेकंड आहेत. लाइन ना. साइड नहीं होता है. हे बघा इथे बंगाली मिठाई वगैरे आहे. हे खूप सुंदर आहे आणि इथे खूप छान मिळते. आम्ही 2-3 वेळा तरी येऊन घेऊन गेलो आणि खाल्ली पण इथे. इथे कचोरी, पापडा, शेव, छोटे समोसे हे पॅकिंग केलेले आहेत. चकल्या आहेत, छोट्या चकल्या, मोठ्या चकल्या. ही लहान मुलं खातात ते सगळं आहे इथे. हे सगळे इथे केक ठेवलेत. सगळं व्हेज आहे इथे बघा. आम्ही खायला बंगाली मिठाई घेतली इथे. ही मिठाई घेतली आहे 2 बॉक्स, एक महालक्ष्मीला आणि एक घरी घेऊन जाण्यासाठी. आम्ही आता इथे पाणीपुरी खायला आलोय. आम्ही आता मिठाई घेऊन निघालो आहे. आता आपण बदलापूरलाच भेटू. चला. तर गाईज मी बदलापूरला उतरलो आहे. तर हे बघा इथे स्टेशन आहे. तर आपण स्टेशनच्या बाजूला इथे थोडंसं उद्याचं सामान वड सावित्रीचं घ्यायला आलो आहे. ते बघा इथे बाजार भरलाय बघा तुम्ही. कसे आहेत फणस? जीपे आहे.
बघा इथे पूर्ण बाजार भरलाय. बघा आता इथे पाऊस पण चालू झालाय. पाऊस आला इथे. इथे गजरेवाले वगैरे बसते. समोरच्या ठिकाणी पण बाजार भरलाय. आता इथे खूप ट्रॅफिक आहे आणि गर्दी पण झाली आहे. लोक उद्याचं सामान घेण्यासाठी आली आहेत. हे बघा उद्यासाठी फळं घेण्यासाठी गर्दी आहे इथे. इकडनं रस्ता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जातो. 5 मिनिटावर इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे. हे बघा समोर कळसच दिसतंय महालक्ष्मीच्या मंदिराचा. हा बघा या मावशी बघा पावसा पाण्यामध्ये कसे लहान मुलाला घेऊन बसले आहेत फळं विकायला. खूप पाऊस आजूबाजूला पडतोय तरी पण ते एवढं लहान मुलाला घेऊन बसले आहेत भाजी विकायला, हे फळं विकायला. तर तुम्ही बघा ह्या लोकांची किती मेहनत असते. त्यांचं बाळ बघा किती छान आहे. हे बघा बदलापूरची महालक्ष्मी किती सुंदर सजवलंय. मला हे द्या ना त्यातला, मला पाहिजे.
फोटो काढायला होता मला. ऐकलं. आपण या बदलापूरच्या महालक्ष्मीला आलो आहे. तर ही महालक्ष्मी अशी आहे की खूप सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. तशी माझी इच्छा तिने पूर्ण केली आहे म्हणून मी आता तिसऱ्यांदा आली. आणि इथे नवरात्रीचे 9 दिवस पण पूजा होते. नवरात्रीचे 9 दिवस इथे कार्यक्रम होतात, पूजा होते देवीची. आणि वेगवेगळ्या कलरच्या साड्या रंगाच्या घातल्या जातात. आणि देवी एवढी पावन आहे की बघा ना, तुम्हीच बघू शकता की किती प्रसन्नता वाटते देवीकडे बघून. आणि देवीला जे अलंकार वगैरे घातले आहेत त्याच्याने अजूनच सुंदर रूप तिचं दिसतं आहे. आणि बघायला गेलं तर माझ्या तर सगळ्याच इच्छा पूर्ण केल्या आहेत. तर तुम्ही नक्कीच इथे एकदा भेट द्या आणि देवीचं दर्शन घ्या. तुम्हाला पण इथे आल्यावर खूप प्रसन्नता वाटेल. तर चला आपण आता दुसरं दर्शन महादेवाचं घेऊया. तिथे पुढे मंदिराच्या पुढेच एक शिव मंदिर आहे, मंदिर बांधलं आहे. तर तिकडे पण आपण दर्शन घेऊया. महादेव घर घर महादेव. ओम नमः शिवाय. हे बघा, महालक्ष्मीच्या पुढे एक शंकराचं छोटं मंदिर आहे. तर बघा मंदिर किती सुंदर आहे. ओम नमः शिवाय. पितळेचं पिंडी आहे ती बघा. माझी झाली आहे पूजा, आता आम्ही निघतोय. दाखव. काही आम्ही ह्या बुलेटने आलो आहे आमच्या लालबागचे बदलापूर. आम्ही खूप वेळा अशा लांब प्रवास या बुलेटनेच करतो. हे बघा माझी मिस्टर यांच्यावर आले, ह्यांनी गाडी चालवली, मी मागे बसली होती. काही आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालंय. आता आम्ही अंबरनाथला पोचलोय. तर खूप पाऊस पडत होता बदलापूरला, तर आम्हाला जास्त शूट नाही करता आला. तर आम्ही आता बदलापूरला येऊन इथे नाश्ता करतोय. तर तुम्हाला महालक्ष्मीबद्दल मला इथे ना गोष्ट सांगायची आहे. मी दिवाळीच्या टायमाला एकदा दर्शन घ्यायला गेली होती महालक्ष्मीला. तर माझ्याकडे थोडी मला सुट्टे पैसे हवे होते. तर मी फक्त माझ्या मिस्टरांना एवढंच बोलली की 11 रुपये द्या. तर ते बोलले काय माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत. आणि माझ्याबरोबर तिकडेच त्या मंदिरामध्ये एकदा असा चमत्कार झाला की मी तिथे ओटी वगैरे सगळं भरली. आणि नंतर मग त्यांनी मला ओटीमध्येच मी 11 रुपये माझ्या मिस्टरांकडनं मागितले, पण त्यांच्याकडे तेव्हा सुट्टे पैसे नव्हते. पण योगायोगाने बघा माझ्या ओटीमध्ये आहेत ना, त्या देवीनेच 11 रुपये दिले. आणि ते मला एकदम मला म्हणजे मन भरून आला ना की आपण काही गोष्टी देवाला देण्यासाठी मागतो, पण देवच आपल्या ओटीमध्ये घालतो. असं माझ्याबरोबर ती गोष्ट घडली तिथे. त्यामुळे मी त्या देवीला, आणि माझी एक अशी इच्छा होती तिथे, मी अगोदर एक नवस केला होता, त्या नवस पण माझा पूर्ण झाला. त्यामुळे मी ह्या देवीला खूपच मानते. आणि असं नाही आहे की कुलदेवता पण आमची आहे, कुलदेवतेला पण आपण मानतो, आपल्या सगळ्यांना देवाला मानतो. पण जेव्हा चमत्कार होतात ना आपल्याबरोबर, काही गोष्टी अशा देवाबद्दल असा कुठे चमत्कार काही ना काही घडतं की देवावरचा अजून विश्वास आपल्यावरती जास्ती असतो, जास्ती विश्वास आपला असतो. तर मला एवढंच बोलायचं आहे, आपण देवाकडनं, मी तर आजपर्यंत न मागता पण मला खूप काही देवाने दिलं आहे. कारण की मला एवढा विश्वास आहे ना देवावरती, मला जेवढा म्हणजे एखाद्या म्हणजे
माणसांवरती जेवढा विश्वास नाहीये तेवढा मला देवावरती खूप विश्वास आहे. कारण की आजपर्यंत मी काही गोष्टी न मागता पण मला खूप दिलंय देवाने. त्यामुळे जेव्हा माझ्यावर ही घटना घडली, परत दुसऱ्या वेळेला मी गुलाबाचं असं पण एकदा असं झालंय की मी परत एकदा ह्या महालक्ष्मीच्याच मंदिरात बदलापूरच्या आली होती, तेव्हा असं मला गुलाबाचं फूल पाहिजे होतं. गुलाबाचं फूल पाहिजे होतं ते मला कुठेच भेटलं नाही. पण ते योगायोगाने त्या भटजीने माझ्या हातात फूल दिलं. अशी माझ्याबरोबर अशा इथे आहेत ना 2-3 अशा घटना घडल्या. पण मला ह्या 2 जास्ती म्हणतात ना आपल्या जीवाला असं एकदम लागणाऱ्या, आणि देव आपल्याला दाखवून देत आहे की तुझ्याबरोबर आहे मी, हे मला दाखवून दिलं तिने. त्यामुळे मी त्या देवीला ॲक्च्युली खूप दिवस झालं मला यायचं होतं. आज येतोय उद्या येतोय करून मला येता नाही येत होतं. पण आज योगायोगाला आणि देवीनीच बोलवलं, असं झालं. पण मला खूप इथे आल्यावर आहे ना खूप बरं वाटतं. आपल्या म्हणजे काही गोष्टी असतात त्या आपण देवाला सांगतो, ते आपण कोणालाच नाही सांगू शकत, ते आपण फक्त देवाला सांगू शकतो. आणि माझं असं आहे की मी कोणाशी नाही एवढं जास्ती जवळचं काही गोष्टी बोलत, पण मी जेवढं मी देवाला बोलू शकते ना तेवढं मी कोणाशीच नाही बोलू शकते. एवढं माझं देवाबरोबर म्हणजे थोडंफार म्हणतात ना जवळचं कनेक्शन, तसं प्रकार आहे. आणि माझ्याबरोबर जेव्हा 2-3 वेळा अशी घटना घडली ना, त्यामुळे माझा तर अजून एवढा विश्वास आहे, खूपच विश्वास वाढत चालला आहे माझा या देवीवरती. आणि मला एवढं पूर्ण खात्री आहे की देवी माझ्याबरोबर पाठीशी कायमची राहणारच आहे. आणि पुन्हा एकदा माझी खूप इच्छा आहे की पुन्हा इथे मी परत दर्शनाला यावं. आता देवीची इच्छा, आज तिने बोलवलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. कारण की असं 2 वेळा यायचं होतं पण येता नाही आलं. काही ना काय प्रॉब्लेम येत होते. पण आज तिने बोलवलं म्हणून मी इथपर्यंत आली. आणि आज तर एवढं दर्शन खूप सुंदर झालं आहे ना देवीचं, तर मलाच खूप बरं वाटलं. तर चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय.